हाय एव्हरीवन, सर्वांना नमस्कार. सो एकंदरीतच आयोगाने कंबाईन गट क पूर्वपरीक्षा हे ऑफलाईन पद्धतीने होईल हे जे काही शुद्धीपत्रक आहे ते अखेर या ठिकाणी दिलेलं आहे. याआधी 25 जून 2026 रोजी जी गटकची जाहिरात आलेली होती, तर त्याच्यामध्ये पूर्वपरीक्षा हे ऑनलाईन पद्धतीने होईल असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं होतं. आणि तेव्हापासून साधारणतः आज म्हणजे 15 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे काही संभ्रम जे होतं की पारदर्शकतेच्या अनुषंगाने असेल किंवा परीक्षा पद्धती कशा पद्धतीने आयोजित केली जाईल, सो त्याला तात्पुरत्या कालावधीसाठी एकंदरीतच या ठिकाणी काय म्हणू शकतो तर रिलीफ भेटलेला आहे. आणि येणारी जी काही ग्रुप सीची जी पूर्वपरीक्षा आहे 2026ची, तर ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. मात्र शासनाने किंवा एकंदरीतच आयोगाने हे निर्णय जुलै 2027पर्यंत या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून किंवा संगणक प्रणालीवर आधारित CBTच्या माध्यमातून जी परीक्षा आहे तर ती जुलै 2027पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे असं म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो आता ही जी काही परीक्षा आहे ॲटलिस्ट 2026ची, तर ती OMR बेस असणार आहे ऑफलाईन पद्धतीने. परीक्षा कधी होणार आहे तर ही आधी 27 सप्टेंबर 2026 रोजी एकंदरीतच नियोजित होतं, तर ते आता 25 ऑक्टोबर म्हणजे जवळपास 1 महिन्याचा जो काही कालावधी आहे तर त्या ठिकाणी एक्सटेंड झालेला आहे. आणि मुख्य परीक्षा कधी आयोजित होणार आहे तर 27 डिसेंबरला आयोजित करण्यात येणार आहे असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे साधारणतः 2 महिन्यांचा आपल्याला मुख्य परीक्षेसाठी किंवा 2 महिन्यांपेक्षा कमी कालावधी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. ओके, सो याचा आपल्याला या ठिकाणी तुम्ही विचार करणे किंवा पूर्वपरीक्षा झाल्या तर मुख्य परीक्षेसाठी एकंदरीतच जी काही प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, तर ते आपल्याला अवलंबिणे हे या ठिकाणी या नोटिफिकेशनच्या माध्यमातून किंवा शुद्धीपत्रिकाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोगाने स्पष्ट केलेलं आहे. ओके, त्यानंतर जर आपण अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो 17 जुलैपर्यंत होता, तर तो आता एक्सटेंड करण्यात आलेला आहे. 31 जुलै 2026पर्यंत अर्ज करण्याचा कालावधी आहे तर ते दिला गेलेला आहे. सो तुम्ही 31 जुलै 2026पर्यंत अर्ज करू शकता. यापूर्वी ज्या उमेदवारांनी किंवा ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे, सो त्यांना एकंदरीतच जिल्हा केंद्राची जी काही निवड आहे, सेंटर कुठलं निवडायचं तर तो पर्याय त्या ठिकाणी नव्हता. तर ते आता ज्या विद्यार्थ्यांनी आधी अर्ज केलेला आहे तर त्यांच्यासाठी माय अकाउंट या टॅबमध्ये तुम्ही जावा, तुमच्या प्रोफाईलमधील माय अकाउंट यावर, त्यानंतर व्ह्यू बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला सेंटर सिलेक्शनचं ऑप्शन येईल. आणि सेंटर सिलेक्शनच्या ऑप्शनमध्ये अप्लाय जे काही इच्छित जे काही परीक्षा केंद्र आहे तर ते तुम्ही निवडू शकता आणि सबमिट करू शकता. ओके, आणि जे नव्याने आतापर्यंत अर्ज केलेले नाही तर त्यांना बाय डिफॉल्ट अर्ज करताना तुम्हाला ते ऑप्शन मिळणार आहे. ओके, सो या ठिकाणी नोटिफिकेशन तर दिलंच, मात्र तात्पुरतं मलम आपण याला म्हणू शकतो. सो एकंदरीतच ऑगस्ट 2027च्या नंतर जी काही परीक्षा आयोजित होणार आहे तर ती ऑनलाईन पद्धतीने होईल असं त्या ठिकाणी शासनाचं आणि एकंदरीतच आयोगाचं त्या ठिकाणी आपल्याला या नोटिफिकेशनच्या माध्यमातून इतकंच आपल्या लक्षात येतो आहे. ओके, सो ऑनलाईन पद्धतीमध्ये पारदर्शकतेचा अभाव असेल किंवा वेगवेगळ्या पद्धती परीक्षा कशा पद्धतीने आयोजित केली जाणार, त्याच्यानंतर नॉर्मलायझेशनचा फटका, ह्या गोष्टी ह्या जे काही गोष्टी आहेत तर ते एकंदरीतच आपल्या ओव्हरऑल आपल्या ॲज अ विद्यार्थी म्हणून, ॲज अ ॲस्पिरंट म्हणून आपल्यावर ते इम्पॅक्ट त्याचा आपल्यावर होत असतो. ओके, सो कदाचित आयोग म्हणण्यापेक्षा शासन आणि आयोग सो पायाभूत ज्या काही सुविधा आहेत, परीक्षा घेण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा असतील, परीक्षा केंद्र असतील, सो इत्यादी जर इन्क्रीज केलं, 2 पट 3 पट जर वाढवलं तर एकंदरीतच परीक्षा घेण्यासाठी जो काही ऑनलाईन पद्धतीचा जो मार्ग स्वीकारण्याची जी काही परिस्थिती आहे तर ते कदाचित येणार नाही जर शासनाने किंवा आयोगाने जर ठरवलं की आपल्याला ऑफलाईन पद्धतीनेच घ्यायचं आहे. आणि त्या अनुषंगाने पायाभूत सुविधा असतील, परीक्षा घेणाऱ्या जे काही यंत्रणा, विविध लागणारे जे काही साहित्य असतील, परीक्षा केंद्र जर इन्क्रीज केलं, 2 पट 3 पट जर इन्क्रीज केलं तर आय डोंट थिंक की ऑनलाईनची परिस्थिती येऊ शकते. ओके, सो हे सगळं एकंदरीतच बॉल इन द हाऊस ऑफ गव्हर्मेंट्स कोर्ट आपण म्हणू शकतो. सो ते आता पुढे जी काही परिस्थिती आहे तर ते पुढे निश्चितच स्पष्ट होईल. सो तात्पुरतं आपल्याला या ठिकाणी एकंदरीतच आयोगाने आणि ओव्हरऑल शासनाने या ठिकाणी आपल्याला एक रिलीफ देण्याचा प्रयत्न केलेला आहे
26 तात्पुरते या कालावधीसाठी. ओके, सो इतकंच होतं. बघूयात आणखी पुढे काही जे काही अपडेट्स आहेत तर ते आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर बघूयात. ओके, सो थँक्यू, धन्यवाद.